प्रभूला आशीर्वाद द्या, त्याच्या सर्व सैन्यांना, त्याचे सेवकांना, जे त्याची इच्छा पूर्ण करतात. बुधवार 21 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी संत मत्तयाच्या सुवांगतून अध्याय 6 ओळ 34 निवडली आहे. म्हणून उद्यासाठी काळजी करू नका, कारण उद्यासाठी स्वतःच काळजी करेल. दिवसासाठी त्याची स्वतःचीच त्रासाची पुरती भर आहे. शुभ प्रभात मित्रांनो. आपण जिवंत असलेल्या प्रत्येक दिवसाला आपण आनंद, आशीर्वाद आणि उत्साहाने जगायला हवे. उद्यासाठी काळजी करू नये, या ओळीवर आपण ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे, उद्या स्वतःसाठीच काळजी करेल. येशू ख्रिस्त माउंटवर बोलत असताना, जो माउंटवरील प्रवचन म्हणून ओळखला जातो, ज्याने या जगात अनेक महान व्यक्तींना प्रभावित केले आहे, त्यात महात्मा गांधी यांचाही समावेश आहे, जे येशूच्या माउंटवरील प्रवचनाने खूप प्रभावित आणि प्रेरित झाले होते. या प्रवचनात येशू भविष्याबद्दल काळजी किंवा चिंता करू नये असे सांगतात, कारण बहुतेक लोक भविष्याबद्दल इतके चिंतित आणि काळजीवंत असतात की ते आज आणि आता जगण्यात अपयशी ठरतात. ते इतके चिंतित असतात की त्यांना आनंद घेता येत नाही आणि त्यांच्यासाठी असलेल्या ध्येय किंवा दृष्टिक्षेपापर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण त्यांची चिंता. येशू आपल्याला जीवन खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. ते फक्त म्हणतात, आज विचार करा, आजसाठी जगा. कारण उद्या स्वतःसाठीच काळजी करेल, कारण तो स्वतःचा त्रास आणतो, स्वतःचे आव्हान आणतो, स्वतःचा आनंद आणि आशीर्वाद आणतो. म्हणून आपल्याला फक्त येथे आणि आता केंद्रित राहायचे आहे. नक्कीच आपल्याला दृष्टिक्षेप, योजना, भविष्याची समज असावी, काय आणि कसे, पण त्याबद्दल चिंतित होण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्याला समजले पाहिजे की देव आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत चालत आहे, आपल्याला मदत करत आहे, आपल्याला बळ देत आहे. साम्याने म्हणजे एबेनेझरप्रमाणे, आम्ही इथपर्यंत देवाच्या मदतीने आलो आहोत आणि आम्ही अनेक पूल पार करू, भिंतींमधून जाऊ, पाण्यामधून पार जाऊ, कारण देव आपल्यासोबत आहे. आपल्याला का चिंता किंवा काळजी वाटावी? आपण आज देवाच्या मोठ्या आशीर्वाद आणि कृपेने जगू आणि देव आपल्याला नेहमी मार्गदर्शन करेल याची अपेक्षा करू आणि कधीच चिंतित किंवा काळजीवंत होऊ नये. प्रार्थना. कृपालू देवा, आमचे स्वर्गीय पित्या, आम्हाला मदत करा प्रभू. चिंतित किंवा काळजीवंत होऊ देऊ नका, कारण आम्हाला माहीत आहे की आव्हाने आहेत, पण आम्हाला माहीत आहे की तुम्ही आम्हासोबत आहात आम्हाला आव्हानांमधून नेहण्यासाठी. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.